नमस्कार मंडळी, मी तुमचा रोहन. स्वागत आहे आपल्या भटकंती विथ मोरे या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे गोकर्णाचा डे 2 आणि आज आपण मुर्डेश्वर फिरणार आहे. पण त्याच्या आधी आता आपण चाललो आहे गोकर्णा सिटीमध्ये. गणपतीचं मंदिर आहे, गणपतीच्या मंदिरात जाणार आहे आपण. बाप्पाचं दर्शन घेणार आहे आणि आपण डायरेक्ट आता निघणार आहे मुर्डेश्वरला, कारण आपली रिटर्न जर्नी चालू होते. सो आपण मुर्डेश्वरला टेम्पलमध्ये जाऊ. त्यानंतर आपली संध्याकाळची 6ची ट्रेन आहे. सो ती पण तिकीट अजून काही कन्फर्म नाही आहे, बऱ्यापैकी होईल. लेट्स सी आता जर्नी कशी होते. आणि सकाळ सकाळ व्ह्यू बघायचा म्हणजे लय मजा येते. बीचच्या बाजूला स्टे घेणं आणि सकाळी उठून बघणं यार ऑसम. बघा तुम्ही पण. एकांत शांतता मस्त वाटतं. रात्री पण आम्ही बाहेर बसलेलो मस्त वेगळी खुर्ची टाकून समोरचा व्ह्यू एन्जॉय करत होतो. जो लाटांचा आवाज येतो ना त्याने ते एक शांतता एकांत वाटतो ना, भारी वाटतं. आणि सकाळी उठल्यावर पण आता जे वाटतंय ना, लवली प्लेस खरंच. आणि गोकर्णा प्लेस पण खूप चांगली आहे, तुम्ही पण विजिट करा. आणि हा जो होमस्टे आहे हा एकदम बीचला लागून आहे. सो नक्की मी कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला कसा वाटतो आहे बीच व्ह्यू. मी कमेंट्समध्ये नक्की टाकेल, ह्याचे डिटेल्स टाकेल, ह्यांचा कॉन्टॅक्ट नंबर टाकेल. वरून आपला हम्पीची जिथे राहिलो त्या हम्पीचा पण आपण स्टेचा मी पूर्ण डिटेल्स टाकेल ब्लॉगमध्ये आपल्या. जो तुम्ही बघितला आहे ऑलरेडी त्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन बघा. मी ऑलरेडी डिटेल्स टाकलेले आहेत. आणि माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा, फॉलो नसेल केलं असेल तर, कारण जास्त अपडेट आपली इंस्टाग्राम अकाउंटवर असते. सो असंच सोबत राहा. आता आपण जाऊया गणपती मंदिराचं दर्शन घ्यायला. तर आता आपण आलो आहे गोकर्णा मेन मार्केटमध्ये. आपल्यासमोर गणपती मंदिर आहे. सो अशा प्रकारे आपण पूर्ण गेटअप केलेलं आहे लुंगी, तर आतमध्ये मंदिरामध्ये अलाउड नाही आहे. स्वतः जाऊया मंदिरात आपण. बोलते आत्मलिंग आहे ते पण मला कन्फर्म नाही माहिती काय. सो आता आपलं झालं आहे दर्शन गणपती बाप्पाचं पण. आणि आता जस्ट मेन मार्केटमधून बाहेर निघतो आहे. व्हिडिओ काढता आला नाही कारण आतमध्ये इथे कोणत्याच मंदिरात अलाउड नाही आहे. इथे नाही, हम्पीला पण मी बघितलं असेल तुम्ही ब्लॉग, तर हम्पीमध्ये पण आतमध्ये केलेलं नाही. सो आता आपण जाऊया होमस्टेवर आणि आपण निघूया मुर्डेश्वरला. मुर्डेश्वरचं टेम्पल करायचं आणि आपली रिटर्न जर्नी चालू होणार आहे. सो एवढं का दाखवता आलं नाही. बाकी आपण मस्तपैकी लुंगी घालून गेटअप केलेला. इंस्टाग्राम अकाउंटला जाऊन बघा, मस्तपैकी फोटो लाईक करा आणि इंस्टाग्राम अकाउंटला पण फॉलो करा. असंच सोबत राहा. आपण मुर्डेश्वरला निघतो आहे. आम्ही आता बॅग पॅकिंग केलेलं आहे. सो आता आम्ही आता निघतो आहे. आता मुर्डेश्वरला आम्ही जाणार. आम्ही कॅब बुक केले मेक माय ट्रिपवरनं. सो हे जे निसर्ग होमस्टे ह्याचे जे डिटेल्स आहेत हे मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. कॉन्टॅक्ट डिटेल्स पण टाकेल. वरून आम्ही ज्याच्यावरून बाईक रेंट केले त्याचे पण डिटेल्स टाकेल. सो इझी टू हँडल होईल तुम्हाला कधी पण बुकिंग करायचं. सो आता आपली कॅब आलेली आहे. आपण आता बॅगेज लगेज सर्व आपण टाकूया आणि चला निघूया. कॅब आलेली आपली. सो आता आपण मंदिराच्या इथे आलो आहे. समोर बघाल मंदिर आहे. हे पूर्ण मेन बाजार आहे मुर्डेश्वरचं, तिथेच मंदिर आहे. आणि बाजूला शंकर भगवानचं स्टॅच्यू, सेकंड लार्जेस्ट स्टॅच्यू बोललं जातं. सो आता तिथे पण जाणार आहे. सो आता आपण आलो आहे टेम्पलच्या इथे. सो बघू इथे तरी आला आहे का आतमध्ये, कारण मोस्ट ऑफ ठिकाणी जेवढं आता आपण फिरलो हम्पी गोकर्णा कुठेच आलो नाही आतमध्ये. सो बघू, जर आत नाही आला नसेल तर तुम्हाला बाहेरून मी नक्की दाखवेन पूर्ण.
हे आपला मंदिराचा एंट्रन्स आहे. मंदिर आता बंद आहे. मंदिर 3 वाजता चालू होईल. सो आपण वरती तिथे जाऊन येऊया. बाजूचं असं चांगलं आहे, पार्किंग प्लेसेस आहे. तो समोरचा एंट्रन्स आहे जिथून आपण आलो आहे. बाजूला समुद्र आहे लागूनच. पूर्ण बाजूनी समुद्र आहे. मला दाखवतो, हे बघा. आणि आपल्याला वरती जायचं आता. सो अशा प्रकारे आपण पोचलो इथे. मंदिराचं दर्शन हे का इथे वरतीच आपलं सर्व झालं. दर्शन घेतलं, फोटो बिटो काढले की आपण मंदिरात जाऊ. मरणाचं ऊन पडते. हे बघा, एक्झॅक्टली बाजूला मंदिर आहे. आणि हे मंदिराच्या पाठी फायनली आपण पोहोचलो आहे. फक्त एक शेवटचे 10-15 पायऱ्या आहेत. देव आहेत आपले. आणि आपण आता आतमध्ये जाऊया. इथे समथिंग 20 रुपीज चार्जेस आहेत केव्सचे. ते आपण तिकीट काढूया आणि जाऊया. बघा, यामध्ये दाखवलं आहे मुर्डेश्वर, गुणवंतेश्वर, दरेश्वर, सज्जेश्वर आणि गोकर्णा. असा पूर्ण बाजूचा परिसर आहे. तिकडे समोर रथ आहे. आणि हे बघा, हे गार्डन एरिया प्रॉपर मेंटेन ठेवलेलं आहे त्या लोकांनी. बरोबर त्याच्या बॅक साईडला समुद्र आहे. सो आता आपण खाली जाऊया, पण जेवण करूया आणि मग मंदिरात जाऊन दर्शन घेऊया. परत चाललो आहे. जेवायला गेलो होतो. बाजूलाच रेस्टॉरंट्स खूप आहेत. सो जेवण झालं आता. सो आता परत जाऊ आपण. 3चा टायमिंग आहे ओपन व्हायचा. बघू आता. झालं आहे ओपन बहुतेक. लाईन तर दिसते मला. सो आपण आतमध्ये जाऊया. लाईन आहे, लाईन तर दिसते. 4 मिनटानंतर ओपन होईल. 3 वाजायला. तर हे मंदिर आहे. इथे मूर्ती शंकराची. आणि आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नाही म्हणून आपण काही केली नाही. हे बाजूला सर्व मंदिर आहे. सो आता आपण निघूया आणि बाहेर पडूया आता. सो आता आपण दर्शन घेऊन आले बाहेर. आणि आता आपण वरती जातो एक लेफ्टनी वरून व्ह्यू बघायला. असं आपण 18 फ्लोअरवर आहे. मी तुम्हाला खाली जाऊन दाखवतो कोणत्या 18 फ्लोअरवर आहे. सो इथून पूर्ण समुद्र. आणि तुम्ही आधी बघितलंच असेल ह्याच्या या शॉटच्या आधी की शंकराची मूर्ती इथून पण दिसते क्लिअर एकदम. आणि हा पूर्ण लांबच्या लांब समुद्र. 18 फ्लोअरवर आहे. तर लिफ्टचे समथिंग 20 रुपीज पर पर्सन आहे. आणि ते 20 रुपीज पर पर्सन तुम्ही वरती येता लिफ्टने एक्सप्लोअर करता. सनसेट चांगला दिसतो इथून. आणि इथून परत आपण आता जाऊया. हे बघा, हा तो मेन एंट्रन्स आहे. आणि ह्याच्या 18 फ्लोअरवर आपण गेलेलो. जो लांबून एकदम तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टला बघितला असेल ना ते. सो आमचा असा मुर्डेश्वर झालेला आहे. दर्शन मस्तपैकी. आता थोडी शॉपिंग करू आणि मग रिटर्न जर्नीला चालू करू. असंच सोबत बघू अजून काय एंटरटेनमेंट करायला भेटतं आपल्याला. तर मंडळी, आता आपण आलो आहे मुर्डेश्वर स्टेशनला. सो आता आपली इथून ट्रेन आहे. रिटर्न बॅक जर्नी आपली. आपलं हम्पीचे ब्लॉग कसे वाटले नक्की सांगा.
आणि गोकर्णाचे पण कसे वाटले नक्की सांगा. सो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन ठेवा. खूप थकलो आहे म्हणून एकदम फ्रेश नाही आहे. आता आमची ट्रेनची तिकीट पण आत्ताच कन्फर्म झाली आहे सकाळी. सो बेटर मस्त झोपून जाईल, सकाळी पोचू. परत उद्यापासून ऑफिसची जर्नी चालू. ब्लॉग तुम्ही इथं बघितलंच असेल, गोकर्णाचे पण आता तुम्ही बघत असाल. सो नक्की कमेंटमध्ये सांगा कशी प्लेस वाटली तुम्हाला आणि कसं वाटलं. आणि अशाच माझ्यासोबत जोडून राहा आणि नक्की तुम्ही व्हिडिओजला आपल्या शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा, जेणेकरून आपले सबस्क्रायबर्स वाढतील. आणि मी तुमचं प्रेम बघून मी तुमच्यासाठी नवीन नवीन कंटेंट आणेल आणि असंच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्यासोबत कायम सोबत राहा. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.